जेव्हा मी कुठेही बाहेर फिरायला वगैरे जाते की नाही, तर त्यावेळेस मला नेहमी माझं लक्ष जास्तीत जास्त अशा रस्त्याच्या कडेने उगवलेल्या झाडांकडे, रोपांकडे, फुलांकडे, इस्पेशली रानफुलं मला प्रचंड आवडतात. तर हे एक रानफुलांसारखाच प्रकार आहे, कारण कुठेही हे उगवलेलं असतं. तुम्ही डोंगरावर वगैरे जरी गेलात तरी तिकडे रस्त्याच्या कडेने हे उगवलेलं असतं, अगदी रानासारखंच असतं आणि इतकी सुंदर फुलं असतात. तर हे बी पडून येतं. ह्या मान्सूनमध्ये नक्की तुम्ही आपल्या बागेमध्ये हे लावा. मी हे माझ्या बाल्कनीमध्येच लावलेलं आहे. बीपासून ह्याची रोपं तयार होतात आणि ही काही काळ टिकतात, म्हणजे 3 ते 4 महिने. गणपतीनंतर वगैरे ही संपून जातात. ह्याला बालसम किंवा तेरडा असं म्हणतात आणि गौरीची फुलंसुद्धा म्हणतात, कारण ही आपल्या गौरी गणपतीच्या वेळेस गौरीला वाहिली जातात. ह्याच्यामध्ये 3 ते 4 प्रकार येतात. एक तर अगदी कॉमन असलेला तो असा जांभळट कलर असतो, पांढरा कलर असतो, सिंगल पेटल असतात आणि डबल पेटल असतात. माझ्याकडे हे डबल पेटलचं मी हे असं पॉटमधून लावलेलं आहे. तर मला अशी छोटी छोटी रोपं प्रचंड आवडतात. फार महागाची नसतात, आपल्याला कुठेही हे मिळू शकतं. तर तुम्ही नक्की लावा आणि ह्याचा आनंद घ्या. आत्ता ह्या मान्सूनमध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता. तर ह्या सीझनमध्ये आपण वेगवेगळे बी कलेक्ट करायचे आणि लावायचे. आपल्याला साधारण फुलं यायला 2 ते 3 महिने लागतात. म्हणजे रोप वाढायला हे पटापट वाढतं. ह्याला जास्त काही खताची पण गरज नाही आहे. साध्या मातीत तुम्ही लावू शकतात. आपल्याकडे जे घरात अवेलेबल आहे, जसं की आपण घरात कंपोस्ट करतो, किचनपासून कंपोस्ट करतो, तर त्यातूनसुद्धा तुम्ही हे म्हणजे त्यातूनसुद्धा अगदी छान भराभर वाढतं, छान स्टेम मोठे होतात. कधी-कधी तुमच्याकडे जर घरात काही कार्यक्रम असेल, तर त्यावेळेससुद्धा तुम्ही हे रोप डेकोरेशनसाठी सुद्धा ठेवू शकता, कारण इतकी सुंदर फुलं येतात ना आणि ही लाल चुटूक रंगाची फुलं खूपच सुंदर दिसतात. देवालासुद्धा आपण वाहू शकतो आणि ह्याचा आनंद आपण घेऊ शकतो. तर मला अशी प्रकारची जी फुलं असतात, जसं की झिनिया आहे, झेंडू आहे, तेरडा वगैरे, अशी मला खूपच आवडतात. आणि ही औषधी पण आहेत. ह्याची पानं वगैरे सुद्धा औषध म्हणून आपण खाऊ शकतो.